जे आमदार खासदार झाले, जे मंत्री झाले, त्या माणसाने मात्र कारखाना द्यायची वेळ आली की पाहुण्या रावळ्याला दिला, आमदारकी द्यायची वेळ आली की सगळ्या सोयऱ्याला आमदारकी दिली, साखर कारखाना काढायची वेळ आली की सगळ्या सोयऱ्याला कारखाना दिला. अरे पक्ष सुद्धा तुमच्या बाजूने नाही, तुम्हाला तिकीट सुद्धा मिळत नाही. आणि तुमचं आरक्षण गेलंय. आज एकही माहिती लाल, एकही आमदार खासदार साला आमच्या गाव गड्यातून वाड्यावरून तांड्यावरून वस्त्यावरून आमची मतं घेऊन आमदार खासदार झाला, तो एकही ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही. आता यांचं काय करायचं? आता एक मिनिट बाबा, एक मिनिट, एक जणांना उभं राहायचं, बरोबर. हात वर करा, एक सगळ्यांनी हात खाली करा, यांचा फक्त हात वर. हे बघा, यांच्या मताला किती किंमत आहे? लाख मोलाची किंमत आहे की नाही? आहे की नाही? एक माणूस, एक मत, एक मूल्य. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिल्या. आणि तुम्ही आम्ही गावगाड्यामध्ये ओबीसी 50 ते 60%, आंबेडकरी जनता आणि आदिवासी जनता 20% झाले. किती? 70%. मुस्लिम समाजातला आमचा ओबीसी बांधव झाले किती? किती झाले? 80%. हे जर सगळे एकत्र आले, तर काय होईल? हे सगळे एकत्र आले तर? आता सांगतोय का? अरे जरंगे खुळखुळ्या, तुला शिक्षणातलं नोकऱ्यातलं आरक्षण नकोय. आम्ही तुमच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नव्हता. वडकुटे साहेब, आपण विरोध केला होता? कधीही केला नव्हता. एससीबीसी, एक मिनिट, एससीबीसीचं आरक्षण दिलं, आम्ही विरोध केला का? ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं, आम्ही विरोध केला का? अरे याला काय पाहिजे? याला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे. त्याचं कारण सांगू का? तुमच्या आमचा ओबीसी मधला एखादा नाभिकाचा, एखादा सुताराचा, एखादा लोहाराचा, एखादा दनगराचा, एखादा मळी समाजाचा, एखादा वंजारी समाजाचा, एखादा बंजारा समाजाचा, गावगाड्यातला माणूस जो तांड्यावर राहतो, वस्तीवर राहतो, डोंगराच्या कुशीला राहतो, काबाड कष्ट करतो, हुस्तुडीचं काम करतो, शारीरिक श्रमाचं काम करतो, मेंढ्या पाळायचं काम करतो, गावात शेतकरी म्हणून राहतो, अशा एखाद्या आमच्या मळकटलेला चेहरा, रापलेला चेहरा, हाताला घट्ट पडलेला चेहरा, या हाताला घट्ट पडलेल्या चेहऱ्याच्या हातून जर झेंड्याची दोरी ओढायचा मान या सरपंचाला, पंचायती मेंबरला, झडपी मेंबरला मिळतोय, आणि मग ह्यांचा पोषण उठतोय. गाव आमचं, पाटील आमचा, दहशत आमचे, आणि सरपंच कोण झालाय? ओबीसी झालाय. अरे ह्यांना ओबीसीचं आरक्षण हे गावगाड्यातलं घ्यायचंय म्हणून हे ओबीसी मधून यायला लागलेत. आता तुम्हाला सांगतो, एक मिनिट ऐका, घेऊन टाका तुम्ही आम्ही आमचं ओबीसी मधलं आरक्षण. काय म्हणतो मी ऐका, पंचायत राज मधलं आरक्षण घेऊन टाका, पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून, आमच्या वस्त्यावरून, आमच्या तांड्यावरून, आमच्या दीनदलित माणसांच्या गल्ल्यामधून, आमच्या मुस्लिम बांधवांच्या मोहल्ल्यामधून तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग जातो की नाही जातो? आता तुम्हाला मला या कळमनुरीमध्ये जबाबदारीनं सांगायचं आहे, ओबीसीचं मत ओबीसीला. ऐका, आपला नकटा असू द्या, आपला चपटा असू द्या, आपला अहो कसलं बी असू द्या ना. अरे यस, बरोबर आहे की नाही? बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मताला किंमत दिली की नाही? अरे बाबासाहेबांनी काय सांगितलं?
बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला आता राज्यकर्ते जमात बनायचंय आणि तुम्ही आम्ही काय बनलो? अरे अरे ऐका, धर्माजी प्रतापराव, हौसाजी नाईक, नवसाजी नाईक, महात्मा ज्योतिरावजी फुले, संत गाडगे बाबा, जीवा महाले, शिवा काशीद, बेहरजी नाईक, गाडगे बाबा, संत सेनानावी, आणि किती लोकांची नावं घ्यायची तुमच्या समोर, संत सेवालाल. आणि या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीच्या मनामध्ये स्वाभिमान पेरणारा स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे. गोपीनाथराव मुंडे साहेबांना एकदा तुमच्या आमच्यातल्याच माणसांनी प्रश्न विचारला, मुंडे साहेब तुम्ही देशाचं नेता झाला, तुम्ही या जनतेला काय दिलं? तुमची माणसं तर ऊस तोडायला जाते ती. गोपीनाथराव मुंडे तिथं बोलले, भले मी त्यांच्या हातातला कोयता अजूनपर्यंत सोडवू शकलो नाही, पण त्यांच्या मनामध्ये मी विश्वास दिला, स्वाभिमान दिला. या राज्यकर्त्या लोकांना 10% मताची जर काळजी पडली असेल तर आमच्याकडे 60% ओबीसीची मत आहेत. अरे गाव गाड्यामधली 18 पगड जातीची माणसं आता बोलायला लागलेत, आता चालायला लागलेत, आता घोषणा द्यायला लागलेत, लाखोच्या संख्येने रस्त्यावर यायला लागलेत. अरे मनोज जरांगे खुळखुळ्या, तू 10%. खाली मुंडकं वळायचं. आता नको, आता नको. तुम्ही आम्ही माणसं संविधान मानणारी माणसं आहोत, बरोबर की नाही? हे बघा, 1 मिनिट सांगतो ऐका, 1 मिनिट. हे बघा, यांनी 56 मोर्चे काढले, 56. त्या माझ्या आंबेडकरी जनतेला, दलित बांधवांना माझं सांगणं, आदिवासी बांधवांना सांगणं, त्या 56 मोर्चामध्ये मागणी होती अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. आमच्या ओबीसीच्या एखाद्या नेत्यानं अशी मागणी केली, 56 मोर्चामध्ये अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून कुणी मोर्चे काढले? अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला, आम्हाला आरक्षण दिलं. गाव गाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांना, आणि काय आरक्षणाचं तत्व? या मराठवाड्याच्या भूमीमध्ये नामांतराच्या प्रश्नावरती मराठवाड्यामधल्या माझ्या दलित बांधवांची घरं जाळली जात होती. त्यावेळी कळमनुरीमध्ये एक माणूस, त्या माणसाचं नाव आहे विठ्ठलराव नाईक, दलित बांधवांच्या घरापर्यंत गेला. बैलगाडी होती त्यावेळची, सगळ्या माणसांना एकत्रित केलं, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. ज्या माणसाच्या नावावर साधा अकाउंट नव्हतं, 4 ते 5 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यात कळमनुरीमध्ये सातव असतील, घुगे असतील, आणि ही सगळी मंडळी आहेत. ओबीसीचा बालेकिल्ला आहे, ओबीसीचा बालेकिल्ला आहे, कारण इथली जनता स्वाभिमानी आहे, स्वाभिमानी. अनेक महाराष्ट्र, हे बघा मुख्यमंत्री महोदय, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आहोत, आजही विश्वास ठेवून आहोत, आजही आमचा तुमच्यावर विश्वास आहे. वरकुटे साहेब, तुम्हाला आम्हाला एक भलं मोठं डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीला जायचंय. जायचं की नाही? जायचं की नाही? आता पुढचं ऐका, पुढचं. मुख्यमंत्री महोदय, गुगे साहेब कुठे आहेत? गुगे साहेब कुठे आहेत? साहेब पुढे या की. आपण मागे राहून कसं चालेल? माझं म्हणणं काय आहे? हे बघा, हा महाराष्ट्र बघायचा आहे का तुम्हाला? मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला महाराष्ट्र बघायचा असेल, मी नेहमी माझ्या भाषणामधून सांगतो, महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, पोहरा देवीला चला, तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल. भगवान गडावर चला, तिथं तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल. तुम्हाला माळेगावच्या खंडोबाला चला,
तिथं तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल. जेजुरीच्या खंडोबाला चला, नाहीतर आरेवाडीच्या बिरोबाला चला, नाहीतर मडीला भटक्यांची पंढरी ज्या गडाला म्हटलं जातं त्या मडीला चला, तुम्हाला 11 पगड जाती बघायला मिळतील. मग अरण आहे, मग चौंडी आहे, मग कटकुन आहे, मग नायगाव आहे, नरसी नामदेव आहे, गंगाखेड आहे, मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या पदस्पर्शानं पवन झालेला औंढा नागनाथ आहे. अरे आम्ही 11 पगड जातीची माणसं आहोत. कोणतरी झुंडीने आलं तिथं मुंबईमध्ये लोकांना हिडीस प्रकारे. अरे आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत. राष्ट्र, देव, धर्म, इथली माती, इथली नाती, इथली गोती. अरे आम्ही कधीही इथल्या मातीच्या विरोधामध्ये कुठल्या ओबीसीनं बंड केलं नाही. आम्ही झुंडीने येऊ शकलो नाही, आम्ही मोर्चा काढू शकत नाही असा तुमचा जर गैरसमज झाला असेल तर कमनोरी मधनं हा एल्गार पुकारला गेलाय. घ्या तुम्ही पंचायत राज मधलं आरक्षण घ्या, पण वरकुटे साहेब एकही पक्षाचा प्रमुख ओबीसीची बाजू घ्यायला तयार नाही. आता माणसं बोलायला लागलेत. माननीय भुजबळ साहेब नेहमी भूमिका घेत आहेत, त्यांना बदनाम केले जाते. तरुणांनो लक्षात ठेवा, माननीय विजयजी वडेट्टीवार बोलतायत, माननीय पंकजाताई आपल्या नेत्या बोलतायत, गाववाड्यातले तुमचे आमची लोक बोलायला लागले. तुमची जर एकी दिसली ना तर मग तो माजी खासदार माने असो, नाहीतर तो आष्टीकर असो, नाहीतर तो नवघरे असो, हे सुद्धा तुमच्या पाया पडत इथं येणार. आणि हे जे हे बघा, हे बघा त्या आष्टीकरची जी मगरुरीची भाषा आहे ना, ऐका, हे बघा एक मिनिट, इकडे बघा, कुणाला तर काहीतरी वाईट वाटत असेल बरं का, थोडा वेळ वाईट वाटू द्या, थोडा वेळ त्याला. पुन्हा ऐका, दादा आलत आमच्या पोत्यावर बसलं होतं, काय सांगतोय, बाबा आलत खांद्यावर हात ठेवला, खासदार साहेब आलत लग्नामध्ये आलत, खासदार साहेब आलत सभा मंडप दिला, खासदार काय बोरीच्या सोयरीकडे आलत आणि खांद्यावर हात ठेवला. हे डोक्यातनं काढून टाका, हे डोक्यातनं काढून टाका, हे डोक्यातनं काढून टाकायचं. अरे आमचं आरक्षण गेलं, आमच्या लेकरा बाळांच्या हातात तोंडातला घास तुम्ही काढून घेतला. त्यावेळी तुम्ही म्हणताय मी जरांगेची 5 दिवस सेवा करतोय आणि काय करायचं ते करा. आता मी खालच्या भाषेत बोलत नाही आबा. अरे जरांगे, अरे इकडे बघा, एक मिनिट, तुमच्या आमच्या मागच्या पिढ्याने 22 डिग्र्या घेतलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारलं, त्यांनी संविधान दिलं देशाला. आणि एक मिनिट, आमच्या मराठा बांधवांनी कुणाचं नेतृत्व स्वीकारलं? चौथे नापास. त्याला रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहिता येत नाही. पवार साहेब, अरे काय बोलू देत, आता सगळ्यांनी बोलायचं. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. आता मुंबईच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या आरक्षणाची भूमिका घेणारी 100-150 पोरं त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायची. आणि आजपर्यंत आमच्या बापदाद्यांचं शोषण ज्या हरामखोरांनी केलं, ज्या कारखानदारांनी केलं, ज्या मंत्र्यांनी केलं, त्यांना त्यांची जागा दाखवायची. अरे अभी तो जनसैलाब निकल पड़ा है भाई. एक कळमनुरी की जनता तो झाकी है. आता काय माझं पण झालं समजून घ्या.
कळमनुरीची जनता झाकी है, मुंबई दिल्ली अभी बाकी है. अरे ऐका ऐका, काय झालं माहितीये का? हो सचिनराव नाईक कुठे आहेत? वकील साहेब, वकील साहेब, वकील साहेब इकडे या. अहो इकडे या. हो ऐका, 2 मिनिटं ऐका. बोलू बोलू, काय त्याच्यावर बोलायचंय? 1 मिनिट 1 मिनिट. हे बघा, आम्हाला काय आहे, आम्ही दिल्लीला गेलो नाही वडकुटे साहेब. अजून काय आमची मेंढरं राखणारी माणसं, गावातली ऊस तोडणारी माणसं मुंडे साहेब गेले होते, पण ते आता नाही. ते असते तर तुमचं आमचं काहीतरी अजून ऐकून घेतलं असतं कुणीतरी. पण नाईक साहेब जबाबदारीने मी तुमच्या समोर बोलतोय. माझ्या गावागाड्यातल्या लोकांना आजपर्यंत सरपंच आणि पंचायत समितीच्या पलीकडं आमच्या लोकांना लोकसभेचं तिकीट मिळत नाही, विधानसभेचं तिकीट मिळत नाही, आम्हाला दिल्लीला जायला मिळत नाही. ऐका ऐका, थांबा सांगतो. 1 मिनिट. तुम्हाला राष्ट्रपती भवन माहिती आहे का? बघा, रायसीना हिल्स म्हणलं जातं. इथं नाईक साहेब उभे आहेत, राहुल गांधींचे मित्र आहेत बरं का खास. त्यांनी त्यांच्या कानात सांगावं, नाईक साहेब, जे रायसीना हिल्स वरती राष्ट्रपती भवन उभं आहे, संसद भवन उभे आहे, ते भवन होळकरांच्या जागेवर उभी आहे. आता 2 मिनिटं. ती संसद भवन, राष्ट्रपती भवन, रायसीना हिल्स कुणाच्या जागेवर उभे आहे? तर होळकरांच्या जागेवर उभे. आता पुढचा आहे का? थांबा 2 मिनिट. त्या रायसीना हिल्स वरचं संसद भवन म्हणतंय, ज्या महाराष्ट्रामधनं होळकर आले, अटके पार झेंडे फडकवले, दिल्लीच्या तख्तावर 3 बादशहांना ज्या सुभेदार मल्हारराव होळकरांनी बसवलं, अरे त्या महाराष्ट्रामधनं एकही धनगराचा खासदार त्या संसदेमध्ये निवडून गेला नाही. आता ऐका, सत्य आहे की नाही? तुमची आमची मतं किती? मग परत एकदा सांगतो, त्यांनी आपला गैरफायदा कसा घेतला? तुम्ही एकत्र नाही. बंजाराला वेगळं सांगायचं, वंजारीला वेगळं सांगायचं, माळ्यांना वेगळं सांगायचं, धनगरांना वेगळं सांगायचं, बलुत्या अनुत्याला वेगळं सांगायचं नाही. परत एकदा सांगतो, परत एकदा, ही ओबीसींची वज्रमूठ, माळी साडी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीत गुरव गडचे नाभिक सुतार लोहार कुंभार बेडर रामोशी मुस्लिम समाजामधले सगळे अल्पसंख्याक आंबेडकरी जनता, दलित जनता, आदिवासी जनता, जो म्हणून शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, गाव कुसाला डोंगराच्या ठिकाणी राहते, त्या माणसाला आपल्याला दिल्लीच्या तख्तावर घेऊन जायचंय, मुंबईला घेऊन जायचंय. आणि आता आम्ही मोर्चा करतोय, आमची भाषा वेगळी आहे. अरे गावगाड्यातली माणसं आहोत, आम्ही गोरमाटी पण भाषा बोलू शकतो, आम्ही वडारांची पण भाषा तेलुगू मिश्रित बोलू शकतो की नाही? आम्ही बोली भाषा बोलू शकतो. आणि जरंगे, अरे तू काय शिवे देतो? आम्ही जर शिवे द्यायला लागलो ना, काय होईल तुझं? बरोबर आहे की नाही? आणि त्या जरांगीला ज्या शरद पवारांनी पाठिंबा दिला, ज्या सुप्रिया सुळेंनी पाठिंबा दिला, ज्या शिवसेना उभाटा गटाचा जो दानवे 1.5 फुट्या, दानवे अंबादास दानवे, तू मला हक्या बोक्या बोलला. अरे 1.5 फुट्या गावातल्या ओबीसीने जर ठरवलं तर तुझी शक्ती आहे का तुझ्या अंगावर? अरे हा विद्रोह आमचा हक्क आणि अधिकाराचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवले, हातामध्ये दांडके नाही, तोयते. आम्ही संविधान म्हणतो म्हणजे तुम्ही आम्हाला येड्यात करतो. अरे वाटेगाव करत जायच्या अगोदर ही पळून जातेली. चाबूक नाही, आसूड नाही, दंड. काय दंड आता माहिती आहे हातामध्ये, तरी पण अरे हे बघा, दिल्लीच्या तख्तावर तुम्ही, तुमचा इतिहास काय? आणि हे आमदार खासदार तुमच्या मतावर निवडून जाणारे साले तुमच्या आरक्षणाबद्दल एक शब्द बोलत नाहीत. भुजबळ साहेबांवर एवढी
टीका झाली साला एकही बोलत नाही. इकडे मुंडे बंधू भगिनींना टार्गेट केलं जातं, एकही त्यांच्या पक्षाचा आमदार खासदार बोलत नाही. संजय राठोडांवर वरती बोलले जातात, त्याच्यावर कुणी बोलत नाही. तुम्ही एक व्हा, तुम्ही एक व्हा, तुम्ही नेक व्हा. तुम्ही एक व्हायचं, मग कसं वसतिगृह घ्यायचं ते बघू, मग कसं आरक्षण अबाधित ठेवायचं ते बघू, मग कसं बजेट तुम्हाला आम्हाला मिळत नाही ते बघू. अजितदादा पवार गावगाड्यातल्या ओबीसीला भटक्याला तुम्ही आजपर्यंत लाज वाटते तुमची, तुम्ही एकही जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह नाही दिला. आष्टीकर, अरे लय चिल्लर आहे आष्टीकर. काय 5 दिवस सेवा केली, मत मागायला येईल आमच्या झोपड्यासमोर, या मत मागायला आमच्या ओबीसीच्या दारात. हे बघा, माझी तुम्हाला शपथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची. तुमचं मत तुम्हाला, तुमचं मत ओबीसीला, तुमचं मत एससी एसटीला. ज्या ज्या लोकांनी तुमच्या मताचा बाजार मानला, ज्या ज्या मताने सत्तेसाठी सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, पुन्हा राजकारणातनं कारखाने, कारखान्यातनं हजारो कोटी रुपये, निवडणुका आल्या की तुमची मतं 1000, 2000, 5000, 500. अरे बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. माझ्या कष्टकऱ्याच्या मताला जेवढी किंमत दिली तेवढी टाटा बिर्ला अंबानीच्या मताला किंमत दिली. त्या मताचं तुम्हाला काहीच कळू नये. हिसाब होगा, चुकता होगा, जरूर होगा. काय चाललंय? आणि इकडे बघा, बोगस कुलबीकरणाद्वारे या महाराष्ट्रामध्ये जात चोरणाऱ्या या जात चोरांना आता गावात तुम्हाला माहिती आहे बोगस ओबीसी कोण आहे आणि खऱ्या ओबीसी कोण आहे माहिती आहे की नाही तुम्हाला? मग मत कुणाला देणार? खऱ्या ओबीसीला. आता तुम्हाला जबाबदारीने सांगतो, इकडे बघा, महाज्योतीचं नाही, आश्रमशाळांना नाही, बहुजन कल्याण खात्याला पैसे नाहीत, स्कॉलरशिप नाही. आता किती बोलायचं, काय बोलायचं? हा कार्यक्रम आयोजित करत असताना रवी शिंदे साहेब पुढे या. रवी शिंदे साहेब, आता हे बघा, मी सगळ्यांची नावं घेतोय, कुणीही राग मानायचं नाही. हे आपल्या 18 पगड जातीचं नाही तर परत म्हणतील बघा यांच्यात इके आहे का. बघा, काही लोकांची नावं सगळ्यांची घेणार ओबीसी. आता जातीची लढाई नाही, पातीची. आता कास्टची लढाई नाही, क्लासची. रवी शिंदे साहेब, त्यांचे मित्र दिनकर कोकरे साहेब, आमचे विठ्ठल गाबणे साहेब, बालाजी देवकर, राजेंद्र शिकरे, वनिता गुंजकर, चंदू लवाळे, आमचे गुगे साहेब, आमचे वडकुटे साहेब, आमचे नाईक साहेब, सचिन डॉक्टर बीडी चव्हाण. अरे खूप माणसं आहेत. कुणीही नाव जप घेतलं नाही त्याने राग मानायचं नाही. रात्रंदिवस आम्ही फिरतोय गावागाड्यामध्ये. संतोष राठोड, अरे किती जणांची नावं घ्यायची, कुणी राग मानायचं नाही. 18 पगड जातीची ही वज्रमूठ इथल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून द्यायचे. अरे आम्ही काय आमदार खासदाराची पोर आहे का? घरातनं बाहेर पडलं वडकुटे साहेब, 50-50 पोलीस मागं पुढं. आता पोलीस आपले बंधू भाऊ आहेत, पण तुमच्यावर हल्ला होईल आणि तुम्हाला निदर्शनं करणार आहेत आणि तुम्हाला काळे झेंडे दाखवणार आहेत. अरे नामर्दाची आवडत आहे का तुम्ही? आम्ही नामर्दाची आवडत आहे? अरे किती दिवस संविधान समजावून सांगायचं? आता लय जणांचे कॉल येतात, हाके सर तुम्ही विचारी माणूस आहे, तुम्ही असं कशाला बोलता? हाके सर 2 मिनिटं. हाके सर 1 मिनिट, जाऊ. हे बघा, ऐका हो वडकुटे साहेब, इथले माणसं म्हणतायत, म्हणतो हाके सर तुम्ही विचारी माणूस, तुम्ही कशाला असं बोलताय? अरे गेली 3 वर्ष झालं संविधान समजावून सांगते, असा GR काढायचा अधिकार त्या विखे पाटील समितीला नाही. असा एखाद्या ऍफिडेव्हिट वरती जात बदलायचा अधिकार कुणालाही नाही.
नाही. इंद्र सहानी जजमेंट मध्ये तो अधिकार राज्य मागासवर्ग आयोग, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला आहे. मुख्यमंत्री महोदय, आम्ही खूप विश्वासाने तुमच्या खांद्यावरती गळा ठेवलाय. हा ओबीसी काल तुमचा होता, आज तुमचा आहे, उद्याही तुमचा राहील. पण ह्या निजामाना समर्थन करणाऱ्या या माणसांचं हे गॅजेट आणि या गॅजेटवर आधारित हा जिया रद्द करा, नाहीतर ओबीसीला तुम्ही आता जमेत धरू नका. काय चुकतंय का माझं? काय चुकतंय का माझं? आणि भुजबळ साहेब, तुम्ही मंत्रिमंडळात आहात. पंकजताई, तुम्ही मंत्रिमंडळात आहात. बावनकुळे साहेब, तुम्ही मंत्रिमंडळात आहात. राठोड साहेब, तुम्ही मंत्रिमंडळात आहात. आता ओबीसी उठलाय, आता ओबीसी उठलाय, पेटलाय. आता ओबीसी उठलाय, आता ओबीसी पेटलाय. आता मुंबईला यायला वेळ लागणार नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? आतापर्यंत ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरनं 4 माणसांनी आत्महत्या केलेले, 4 माणसांनी आत्महत्या केलेले. या बळींना इथलं शासन जबाबदार आहे, इथले विरोधी पक्ष जबाबदार आहेत, आमदार खासदार जबाबदार आहेत. आणि बघा, मला वाटतंय खूप वेळ झालं बोलतोय मी. अरे या महाराष्ट्रातल्या लोकांना मला सांगायचंय, पवार साहेब, इथल्या आमदार खासदारांना मला सांगायचंय की तुम्ही निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं. धनगराला काय दिले होती गप्प बसतोय, बंजारा समाजाच्या हातात काय दिले होती गप्प बसतोय, वंजारी समाजाला काय बोलल्यावर गप्प बसतोय, बलुत्या आलुत्याला कसा दम दिल्यावरती गप्प बसतोय, दुकानाच्या बाहेर येत नाही, दलित बांधवांना काय दिल्यावर. अरे तुम्ही निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं, पण गावगाड्यातल्या आमच्या 18 पगड जातीचं अंतकरण समजून घेतलं असतं तर एवढी सगळी जनता रस्त्यावर उतरली नसते, आमचं ओबीसीचं आरक्षण गेलं नसतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, तुमचं आमचं काय झालं, तुम्ही आम्ही एक होत नाही, आणि तुम्ही आम्ही जर एक झालो तर मग कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. काय म्हणले महात्मा ज्योतिराव फुले? महात्मा ज्योतिराव फुले म्हणले, सत्य वाचून सकळ कळा, झाड्यात अवकळा. आणि या जरांगे नावाच्या माणसानं आपल्या स्टेजवरती कधीही बाबासाहेबांचा फोटो लावला नाही, आरक्षणाचे जनक शाहू महाराजांचा फोटो लावला नाही, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा कधीही फोटो लावला नाही. आणि ह्याला कुणाचं आरक्षण पाहिजे? ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे, मागासवर्गीयातलं आरक्षण. अरे व्हीपी सिंग, बीपी मंडल हे तर त्याच्या डोक्याच्या पलीकडची त्याला कळेल तर का ते कोण आहे? आणि काय म्हणतोय, आम्हाला जर चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू. अरे चल द्या, मंडल आयोग तू चॅलेंज करणार का? अरे मंडल आयोग चॅलेंज केला तर देशाच्या पंतप्रधानाला घरी जावं लागेल. काय बोलतो, किती बोलतो, तुझं नॉलेज किती, अंगुठा छाप. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये आता काल परवा अजून एक सांगतो ऐका, तो विश्वास पाटील नावाचा एक मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालाय. कुणी केला, कसा केला, अरे त्याला लेखक म्हणून गयात मध्ये बांधत होतो मी सुद्धा, लय कादंबऱ्या वाचल्या त्याच्या. तुमच्या या धरणाच्या बॅकवॉटर मध्ये जी तुमच्या आमची जमिनी गेल्या, तुमच्या आमच्या त्या कोयना धरणाच्या बॅकवॉटर मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चितोरी धनगराच्या जमिनी गेल्यात बरं का वडकुते साहेब. पैठण, सिद्धेश्वर, येलदरी कुणाच्या जमिनी गेल्या? धरण वैशाला आणि कोरड गशाला. काय सांगत होतो विश्वास पाटील म्हणला, ढाकलं काढून पुढे गेली म्हणला, आणि कमी बुद्धीच्या माणसाच्या हाताखाली मला काम करावं लागलं म्हणला. अरे तुझ्यात एवढी धमक होती, तू एवढा बुद्धिमान होतास, तू वाङ्मय चोर केलं, तुझ्यावरती लोक तुझ्यावरती आरोप करतात. तू आता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला आणि म्हणतो काय
मला जर दाखला मिळाला नाही आणि कमी बुद्धीची माणसं पुढे गेली आणि मला त्यांच्या हाताखाली काम करावं लागलं आणि मग राजीनामा द्यायचा होता. लय तो बुद्धिमान होता ना, बुद्धी पाजळायची होती. गावगाड्यातल्या लोकांना आरक्षण दिलंय म्हणजे प्रतिनिधित्व दिलंय. आमचा तात्याराव लहाने, तुकाराम मुंडे, आमचा भाई गणपतरावजी देशमुख, वंदनीय स्वर्गीय विठ्ठलरावजी नाईक, आमचे राजीव सातव, काय माणसं होती रे हे. अरे हे कधी कुणाला गावगाड्यातल्या लोकांना कुणाच्या मनामध्ये थोडासा आकर्ष निर्माण होईल अशी ही माणसं कधी वागली का? आणि हे काय म्हणतात, बघून घेतो ते 1.5 फुटे आता बोललो ते दानवे, ते विखे पाटील, ते म्हणतो हे राजकारण करायला लागले. अरे तुमच्या 5 पिढ्या गेल्या कारखान्यातनं पैसा, पैशातनं वैनरीतनं निवडणुकीतनं खासदार, निवडणुकीतनं आमदार. काय करतो विखे पाटील तुम्हाला? सोशल जस्टिस काय करतो तुम्हाला? 18 पगार जाते काय करतो तुम्हाला? बंजाऱ्यांच्या घरावरचे अजून पत्रे निघाले नाहीत, पत्रे अजून भटक्या विमुक्त जाती जमातीचं पाल गेलं नाही, पाल. आता किती बोलावं, शिक्षणावर बोलावं, बजेटवर बोलावं, आरक्षणावर बोलावं, राजकारणावर बोलावं, एकीवर बोलावं, अस्मितेवर बोलावं, विश्वासावर बोलावं, बाबासाहेबांवर बोलावं, महामानवांवर बोलावं. अरे किती बोलायचं, किती. गेंड्याच्या कातडीच्या आणि कानामध्ये बोळं घालून बसलेल्या या आमदारांना तुम्हाला आम्हाला घरला पाठवावं लागेल आणि ओबीसीचा एल्गार पुकारावा लागेल, एवढा मी आशावाद तुमच्या समोर व्यक्त करतो. आणि वरकुटे साहेब, ही कळमनुरी की जनता है, ये तो झाकी है, मुंबई अभी बाकी है. कळमनुरी मध्ये तर 1 लाख माणसं येत असतील तर मुंबईला किती येतील? आणि ऐका, मराठवाडा पेटलाय, विदर्भ पेटलाय, कोकण पेटलाय आणि आता मुंबई उपनगरामध्ये ठाणे, पनवेल, बेलापूर, आगरी, कोळी, भंडारी, कराडी आणि पश्चिम महाराष्ट्रामधला माळी, धनगर, ही जर माणसं एकत्र आली ना, मुख्यमंत्री महोदय, ज्या कारखानदारांना तुम्ही मंत्रिमंडळात बसवलंय, उद्या राष्ट्रवादीची सत्ता आली की हेच पुन्हा राष्ट्रवादीत जाणार. अरे आम्ही गावगाड्यातल्या माणसांनी, वाड्या वस्ती तांड्यावरच्या माणसांनी तुम्हाला मत दिले. लढायला आम्ही, लढायला वरकुटे साहेब, लढायला घुगे साहेब, लढायला आमचे नाईक साहेब, लढायला आमची ही 18 पगार जातीची माणसं. अरे बलदंड शरीर यष्टीचा वडार, बेरड, बेडर, रामोशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या किल्ल्याला जे चिरेबंद दगड घडवून त्या रायगडावरती घेऊन जाणारा आमचा माणूस. आणि तुम्ही काय म्हणता, आमचं आरक्षण हिसकावून घेता. बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे. आता गावागावामध्ये सांगायचं, पाहुण्या रावण्याला सांगायचं, बलुत्या आलुच्याला सांगायचं, भटक्या विमुक्त जाती जमातीला सांगायचं. आणि इकडे बघा, ओबीसीची लढाई लढायची. ओबीसी म्हणून एक व्हा,